अंधेरी PMGB कॉलनी कोऑपरेटिव्ह सोसायटीज असोसिएशनच्या वतीनं 1 ते 17 इमारतीचा पुनर्विकासच्या संदर्भात किंवा पुनर्विकास करण्याकरिता गणेश, सरस्वती आणि लक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, त्याचबरोबर आमचे पुनर्बांधणी प्रकल्पाचे जनक आणि ज्यांच्यामुळे हा प्रकल्प सुरू झाला ते आदरणीय कैलासवासी SR महाडिक यांच्याही प्रतिमेला पुष्पहार आपण घालत आहोत. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा. व्यासपीठावर बसलेले माननीय पदाधिकारी, विकासक, म्हाडा अधिकारी आणि सोसायटीचे कमिटी मेंबर्स, खरं तर तुम्ही नशीबवान. मुंबईतल्या अत्यंत धोरणी, नेतृत्ववान आणि धाडसी माणसाला तुम्ही हे काम दिले. ज्या माणसाकडे नाही हा शब्दच नाही, कुठल्याही कामाला ही व्यक्ती हो म्हणते आणि इतरांपेक्षा निम्म्या वेळात हे काम पुरं करून दाखवते. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही खरंच चांगल्या विकासकाला, आज मी इतकी वर्ष काम करतो, अनेक विकासक इथे या मुंबईत पाहिलेत, परंतु इतक्या धडाडीचं नेतृत्व असलेला माणूस तुम्हाला जो मिळाला आहे त्याला तोड नाही. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. प्रत्यक्ष कोणी एखाद्याने विचारलं, अरे बाबा आमचं घर कधी मिळणार, ही काय पंचवार्षिक योजना आहे का? तर घर आता खरंच मिळायची व्यवस्था आता होत आहे आणि त्याला मूर्त स्वरूप येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर, आपण मराठीमध्ये ब्लॉक म्हणत नाही, आपण घर म्हणतो. त्या घराच्या मागची भावना अशी असते की ज्या घरात मी प्रवेश करीन त्या घरामध्ये मला सुख शांती मिळाली पाहिजे आणि माझ्या कुटुंबियांना समृद्धी झाली पाहिजे. तर असं एक घर देण्याचं एक वसा तुमच्या कार्यकारी मंडळाने निवडला आणि त्यानंतर तो वसा तडीस नेण्याचं काम चतुर्वेदी साहेबांनी केलं. आम्ही फक्त ते शब्दात कुठेतरी गुंफायचं आणि कुठे नुकसान होऊ नये, आपला फायदा जास्तीत जास्त व्हावा या दृष्टिकोनातून काही शाब्दिक खेळ केला असेल. परंतु ज्यांनी खरंच इंटरेस्ट घेतला आणि ह्याचा पाठपुरावा केला त्या सर्व राजू महाडिक, आपले सगळे पदाधिकारी, त्यांना पाठिंबा देणारे आपण सर्व सभासद आणि ह्याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता कसं लवकरात लवकर काम होईल या दृष्टिकोनातून ज्यांनी प्लॅनिंग आणि अंमलबजावणी केली, तर चतुर्वेदी साहेब या सर्वांचं आपण टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करूया. गोष्ट अशी आहे की सरकारी नियम, काही धोरणं, 33/5, 33/9, अंमलबजावणी, कोर्टाचे निर्णय, या सगळ्यामध्ये बराच कालावधी गेला. एक सर्वसाधारण माणसं म्हणणार, अरे बाबा काय चाललं आहे, आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही, आमच्या घराच्या बाबतीत बोल, बाकीचं काही आम्ही पेपरमध्ये वाचतो. तर जे काही झालं ते झालं, ह्याच्या पुढे मात्र विलंब होणार नाही. आणि ते दृष्टिक्षेपात आल्यानंतरच म्हाडाने आपणाला पत्र दिले की जो आपण प्रपोजल दिलं होतं ते प्रपोजल मान्य करून त्रिपक्षीय करार करायचा. आपला वैयक्तिक करार होईल की ज्याच्या अन्वये आपणाला मालकी हक्काचं घर मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज श्रावणचा पहिला दिवस आहे, सगळ्यांना विचारून करतोय सही. नमस्कार बंधू भगिनीनो, सभासद बंधू भगिनीनो, तसेच 17 बिल्डिंगचे अध्यक्ष, सेक्रेटरी व असोसिएशनचे सर्व सभासद यांच्या वतीने आजच्या या त्रिपक्षीय कराराच्या आपल्या सर्वांतर्फे जास्तीत जास्त योगदान देऊन याची पुढची वाटचाल आखणारे आमचे विकासक माननीय राजेंद्र चतुर्वेदी साहेब यांना मी आज धन्यवाद देतो. आमची कमिटी, त्याबरोबर 17 बिल्डिंगचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांचं मी आतोनात कौतुक करतो, कारण का त्यांच्यामुळे आणि आपल्या सर्व सभासद बंधूंनी जी काही आपल्या घर मिळवण्यासाठी जे धावपळ करतात ते मला आठवून खरंच खूप बरं वाटतं. पण ज्यावेळेस कन्सेंटचा प्रकार आला, हा कन्सेंट आम्ही जेव्हा घ्यायला सुरुवात केली, हे कन्सेंट आम्ही जवळजवळ 30 ते 35 दिवसामध्ये
हे पुऱ्या 17 बिल्डिंगचे कव्हर केले आणि त्याच्यानंतर म्हाडा अधिकारी येऊन त्यांचा 17 बिल्डिंगचा सर्वे झाला की हे कन्सेंट बरोबर आहे का. ते स्वतः आले, त्यांनी पाहून गेले आणि ते कन्सेंट व्हेरिफिकेशन करून झालं. 2014च्या JR मध्ये आपण एवढे मोठे वाटचाल केली की आता त्रिपक्षीय करारावर आलो. या त्रिपक्षीय करारामध्ये आपली वाटचाल आता करायची आहे. आज जवळजवळ असोसिएशनच्या वतीने मी एकच विनंती सभासद बंधू करेन की 518 लोकांपैकी आज आपण 410 लोक गेलोत. वाईट एवढंच वाटतं काही सभासद हे त्यांचं चलन काढून पण निष्काळजीपणे वागतात. घर बसल्या बिन पैशाने कोणताही 1 रुपया खर्च न करता उभा राहणारा हा एकमेव मुंबई शहरातला प्रोजेक्ट आहे. याचा मला नेहमी आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. ज्या वडिलांनी आम्हाला माननीय कैलासवासी SR माडी माझे वडील यांनी सांगून गेले की हा प्रोजेक्ट करताना तू कुठल्याही सभासद 1 रुपया घेणार नाही, तशाच प्रकारचा हा तुला प्रोजेक्ट करायचा आहे. आणि मला ह्या गोष्टीचा आज अभिमान वाटतो की ज्या वाटेवर त्यांनी मला सोडलं होतं ती वाटचाल माझ्यासाठी खूप कठीण होती, कारण का माझं क्षेत्रच नव्हतं. हे क्षेत्र नसताना सुद्धा एक भंगारवाला माणूस, धंदा करणारा माणूस अचानक या फील्डमध्ये येतो की जे विकासक असे मिळाले की ज्याच्यामुळे हा प्रोजेक्ट होईलच याची 100% खात्री झाली, 100%. आणि त्यांच्या जीवावर आणि मान्य वकील साहेबांच्या जीवावर आपण जे आज वाटचाल केली, आज तो दिवस आठवला. आज त्या प्रक्रियेला मला वाटतं पुढचा ते मी जास्त या विषयावर बोलायचं नाही ठरवलं. मी अजिबात तिकडे हात नाही घालणार, नाही तर परत ते आमचे साहेब बोलतील चतुर्वेदी साहेब की तू माझं सगळं बोलून मोकळा झाला. तर मला त्या विषयावर जायचं नाही. मी फक्त आणि फक्त आज माझी कमिटी, आमची 17 बिल्डिंगचे अध्यक्ष सेक्रेटरी, त्याचबरोबर माझ्या सर्व सभासद बंधूंना आज शाश्वत करायचं आहे की ज्या कायदेशीर मार्गाने ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, आज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की जेणेकरून उत्साहाने आपल्यासाठी ते भविष्यात चांगल्या वाटचालीला आपल्याला अजून पुढे नेतील. आणि मी तुमच्या वतीने एवढी खात्री देतो शासकीय काम शासकीय मार्गाने होणार. आजची वाटचाल जी चालली आहे, मी आता जास्त वेळ घेत नाही, कारण ह्याच्या पुढचे जे वेळ आहे तो मला वाटतं तुम्ही स्तब्धपणे ऐकण्याचीच वेळ येणार. कारण का ह्याच्या पुढची वाटचाल भविष्यात काय घडणार, कसं घडणार आणि कधी घडणार याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे तुमच्या मनात आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मान्य राजेंद्र चतुर्वेदी साहेब देतील. आज त्यांच्यावर आलेले सगळे त्यांचे डायरेक्टर, मी त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद मानतो. त्याचबरोबर मोहनभाईचे आमचे धन्यवाद मानतो. चतुर्वेदी साहेबांना विनंतीपूर्वक कळवतो की हे लवकर घराचं जे स्वप्न आहे, हे घराचं स्वप्न नसून ही परिपूर्तता आहे, ती तुम्ही परिपूर्तता करावी अशी मी आपणास या आमच्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. PMGP चे रहिवासी, व्यासपीठावरती बसलेले सर्व पदाधिकारी, माझे मित्रमंडळ, सर्वांना 15 ऑगस्टची शुभकामना, हार्दिक शुभकामना. आणि कारंडे साहेब जसे बोलले, आज आपण 15 ऑगस्ट हे साजर करू शकतो कारण काही लोकांनी खरोखर आपलं जीवन दान दिलं आहे. त्याच्यामुळे आपण 15 ऑगस्ट हे साजर करू शकलो. आज राहिला आपला डेव्हलपमेंटचा विषय. ह्याच्यावरती कधी एक बुक लिहायला बसलो तर 100% मला बिल्डिंग बनवण्यामध्ये जे पैसे नाही मिळणार ते पुस्तक लिहिण्यामध्ये मिळेल मला, तेवढी मी गॅरंटी देतो. आज जे आपण या स्टेजला पोचलो आहे, ह्याच्यात माझा एकटा मोठापणा नाही आहे. आमच्या सगळ्यांचं टीमवर्क आहे, तुमच्या कमिटीचं सहकार्य आहे, तुमचे ॲडव्होकेटचं सहकार्य आहे, आमचे म्हाडावाल्यांचं सहकार्य आहे. हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो. आज एकदा पॉलिसी क्लिअर झाली, त्याच्यानंतर सुरुवात झाली की आता पुढे कसं जायचं. आम्ही ॲप्लिकेशन केली NOC साठी. जेव्हा ॲप्लिकेशन केली, एक अधिकारी मिटकर साहेब म्हणून खूपच चांगले अधिकारी होते, ते एकच म्हटले, चतुर्वेदी तुम्हाला NOC पाहिजे, मी आज देतोय, पर तुमचा विकास हा पूर्ण होणार नाही. मी बोललो का.
मला जेव्हापर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअल कन्सेंट घेत नाही तेव्हापर्यंत प्रोजेक्टला सेफ्टी येणार नाही. एक मानला पाहिजे तुमच्या अध्यक्षाला, त्यांनी 1 मिनिट नाही लावला. बोला साहेब आम्ही तुम्हाला कन्सेंट करून देतो. इट वॉज अ शॉक रिअली. त्यांनी 1 मिनिट घेतलं फक्त बोलायला की मी तुम्हाला कन्सेंट करून देतो आमच्या लोकांची. आमच्या लोकांना शेवटी घर पाहिजे, जे काय करावं लागेल आम्ही करू त्याच्यासाठी. आणि तिथे रात्री ते लोक कामाला लागले आणि मला वाटतं साधारण 2-1 महिन्यात त्या लोकांनी 70% कन्सेंट पूर्ण केले. त्या लोकांनी दॅट वॉज रिअली अ ग्रेट टार्गेट. आणि आज जसे म्हात्रे साहेब बोलले, 15 लोकांची सोसायटी एकत्र सांभाळता येत नाही आपल्याला. घरातले 2 भावांना आपण एकत्र सांभाळू शकत नाही. आणि तुमच्या असोसिएशननी आज 1000 लोकांचा कुटुंब एकत्र घेऊन जाणं हे काय खाण्याचा खेळ नाही आहे. काही झाला आज ज्या स्थितीत आलो आहे आपण, ओनली बिकॉज ऑफ असोसिएशन. त्याच्यात माझा काही मोठा पण नाही आहे, मोठा रोल नाही आहे. आणि तुमचं जे अध्यक्ष आहे, नेहमी मी आज पण मी बोललो त्यांना, अरे आपल्याला हे करार करण्यासाठी इकडे सगळ्यांच्या समोर जाण्याची जरूर नाही. आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये करू शकतो. पण नाही साहेब, आत्तापर्यंत मी जे काय काम केलं आहे ट्रान्सपरंटली केलं आहे, सगळ्यांच्या समोर केलं आहे. आणि आपण सगळ्यांच्या समोर जाऊन करूया आपण त्याला. हा करारनामा जेव्हा करायचा नक्की केला आम्ही, पहिला डेव्हलपमेंट एग्रीमेंट आपण केला. डेव्हलपमेंट एग्रीमेंट केल्यानंतर कन्सेंट केल्यानंतर आपण ऑफर लेटर घेतली. ऑफर लेटर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही कंडिशन झाले आपल्या म्हाडातर्फे. कंडिशनमध्ये सांगितलं होतं आपण जे इरेग्युलेबल कन्सेंट सही केलेले आहे, जेव्हापर्यंत त्यांचे मेंबर रेग्युलराईज करून घेत नाही आपण, तेव्हापर्यंत तुम्हाला पुढची वाटचाल काय करता येणार नाही. मेंबर रेग्युलरायझेशन हा मोठा एक काम होता, खरोखर मोठा काम होता. ट्राय पार्टी नेमकं काय आहे? आज प्रत्येक सोसायटीकडे आपल्याकडे कन्व्हिन्स कुठल्याही सोसायटीला नाही आहे. आज आपण राहतोय, आपल्याला वाटतो आपण घर मालक आहात, पण आपल्या सोसायटीमध्ये कोणी घर मालक नाही आहे. जेव्हापर्यंत कन्व्हिन्स तुमच्या सोसायटीला मिळत नाहीये तेव्हापर्यंत तुम्ही फक्त राईट टू ऑक्युपाय ॲज अ शेअर होल्डर तुम्हाला घडत असतो. ते आपल्याकडे कन्व्हिन्स नाही आहे. आता ते कन्व्हिन्स घ्यायला गेलो, परत त्याचा मोठा एक प्रोसेस होता. त्या प्रोसेसला कटेल करून आपण म्हाडालाच पार्टी बनवली की म्हाडा तुम्ही पार्टी व्हा, तुम्ही मालक आहात आमची. आम्ही रेकग्नाइज केलं तुम्ही मालक आहात म्हणून. त्यांना मालक म्हणून आतमध्ये घेतला अँड रेसिडेंट्स म्हणून त्यांना रेसिडेंट्सला बरोबर असोसिएशनला घेतला आणि ॲज अ डेव्हलपर म्हणून आम्ही आलो. तरच हा विकास लिगली साऊंड झाला. आज नाहीतर विदाऊट कन्व्हिन्स कुठलाही आपण करार करतोय असोसिएशन आणि आम्ही आमच्यामध्ये, तो लीगल नव्हता. कारण जेव्हापर्यंत तुमच्याकडे कन्व्हिन्स नाही आहे, लँडची टायटल नाही आहे, विदाऊट टायटल तुम्ही डेव्हलपमेंट एग्रीमेंट करू शकत नाही. हा लीगल प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे. राणे साहेब पण बोलतील. आपण त्याला पण मार्ग काढला. बोला ट्राय पार्टी एग्रीमेंट करूया. म्हाडाला काय आम्हाला एरिया द्यायचा आहे, ही पहिली प्रॉपर्टी असणार की नवीन GR प्रमाणे ही डेव्हलप केली जाते. आतापर्यंत जेव्हा नवीन GR आलेला आहे 2013ला, एक पण विकास त्या GRच्या आधी झाला नाही अजून. हा पहिला विकास आहे की 2013च्या GR प्रमाणे सुरू केला आहे आपण. आणि त्याच्या आधारात म्हाडाला जवळजवळ 250 घरं इकडे मिळणार आहे. इकडे यू विल बी गेटिंग अबाउट 240 टेनमेंट्स. 250 घरं आपण म्हाडाला देणार आहोत इकडे. म्हणजे म्हाडाला आपण पार्टनर केलं त्यांना, इकडे त्यांना लँडलॉर्ड म्हणून मान्यता दिली. तर आपल्या प्रोजेक्टला लीगल स्वरूप पूर्ण आला.
आणि लिगल स्वरूप आल्यानंतर आज आपण 100% सेफ झालो आहोत हे एग्रीमेंट केल्यानंतर. आपल्याकडे 984, 85, 86 जे काय आहे. चांदगुळे नेहमी एक जास्त बोलतो, बोला साहेब तुम्ही पण आमच्या बरोबर आले, असं बोलतो ना चांदगुळे, असं बोलतो ना, तुमचं नाव लिहून घ्या. मी बोला घर दे राहायला, मी पण येतो इकडे. तो नंबर जे काय असो 830-35 लोकांनी आपल्याकडे सही केली, वळवळ 86-87% लोकांनी. 12-13% लोकांना काय आहे मला माहीत नाही. आणि त्या 110 लोकांनी अगर रेग्युलराईज करून नाही घेतलं, त्यांचं नियमितीकरण करून नाही घेतलं, तो उद्या मला न पर्याय कन्सेंट नाही दिला तर त्यांची चाव्या मला म्हाडाला सुपूर्द करावी लागेल, की म्हाडाला जे योग्य वाटेल की कोण रिअल युजर आहे तिकडे, ओरिजिनल नाव ज्याचे आहे त्याला द्यायची चावी, की आज राहतोय त्याला चावी द्यायची, हे म्हाडा नक्की करेल, मी नक्की करणारा नाहीये. मी ती सगळी चावी जी असणार ते म्हाडाच्या अधिकारीच्या ऑफिसमध्ये देऊन टाकणार. त्या लोकांनी नंतर म्हाडामध्ये जाऊन आपली चावी कलेक्ट करून घ्यायची. आज जेव्हा त्या लोकांना आज माहीत पडला पाहिजे, आज जेव्हा म्हाडा स्वतः मैदानात बरोबर आहेत आणि आपल्या बरोबर बसून ट्राय पार्टी एग्रीमेंट करत आहात, त्यांना मी आवाहन करतो ते पण तुम्ही डेव्हलपमेंटला जॉईन व्हा आणि 100% एकत्र होऊन एक हा विकास जे होईल नक्कीच त्याला दुसरा तोडा लागेल. म्हणजे लोकांसमोर एक मिसाल कायम होईल. इट विल बी अ ट्रू स्पिरिट की एक पण लोक इकडे ऑपोजिशनमध्ये राहिला नाहीये आणि 100% लोक विकासासाठी उभे राहिले बरोबर. आज आपण म्हाडाकडून ट्राय पार्टी एग्रीमेंट करून रजिस्टर पुढच्या आठवड्यात 10 दिवसात रजिस्ट्रेशन करून कंप्लीट करून लिगल फॉर्मॅलिटी कंप्लीट होऊन जातील. त्याच्यानंतर आमचा प्रोसेस फक्त BMCचा प्रोसेस सुरू होईल. BMCचा प्रोसेसला आता पॉलिसी क्लिअर आहे. आमचे आर्किटेक्ट बंधू जे म्हात्रे आहेत, जे 35 वर्ष माझे जुने मित्र आहेत, आम्ही दोघं एकत्र नोकरी करत होतो, एकच ठिकाणी नोकरी करायची आम्ही. आज सन 79ला जेव्हा मी नोकरी करत होतो, म्हात्रे साहेब पण तिकडे नोकरी करायला होते. म्हणून आज आमची मित्रता आहे. ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही त्यांना एकमेकांना बोलतोय आणि सक्षम आहेत की आपले 3 महिन्यात हे आपले आराखडे प्लान पास करून IOD घेऊन देतील आपल्या प्रॉपर्टीच्या. आज सर्वात पहिला टप्पा असणार आहे एग्रीमेंट झाल्यानंतर गणपतीच्या सुमारास आपण आपल्या प्रॉपर्टीवरती आत्ता ठामपणे बोर्ड लावू शकतो की श्रीपती ग्रुप ही प्रॉपर्टी डेव्हलप करते आहे. आणि हा बोर्ड आपण पहिला गणपती जेव्हा पहिल्या दिवशी बसतात 13 तारीख की 15 तारीख, ताई कधी बसणार आहे? 15 तारीख, 17 तारीखला, 17 सप्टेंबरला आपण बोर्डाचा मुहूर्त कार्यक्रम ठेवूया इकडे आणि इकडे बोर्ड लावूया. इकडे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल एग्रीमेंट तयार करून घेऊया. आता नवीन धोरणप्रमाणे जे आपण नवीन एग्रीमेंट तयार केला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला किती एरिया देणार आहे, काय सुखसुविधा देणार आहे, त्याचा अख्खा एक ब्रोशर बनवतो मी. आणि गणपतीला त्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी एक नवीन ब्रोशर वाटण्याचं काम आपण करूया. आणि त्याच्याबरोबर इंडिव्हिज्युअल परमनंट अकॉमोडेशन एग्रीमेंट पण देण्यात येईल, इंडिव्हिज्युअल ट्रान्झिट अकॉमोडेशन एग्रीमेंट पण देण्यात येईल. हे जे डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये आम्ही जे अनेक्शर केलेलं आहे की परमनंट अकॉमोडेशन एग्रीमेंट अनेक्स केलं आहे, ट्रान्झिट अकॉमोडेशन एग्रीमेंट अनेक्स केलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला जे होणार आहे, एकदा लेआउट पास झाल्यानंतर प्रत्येकाला एग्रीमेंट प्लॅन सकट देण्यात येईल. तुम्हाला काय वेळ मिळेल त्या आपण PA वरती आपण चर्चा करू पाहिजे. तर परत कोणाला काय सूचना असतील वकील साहेबांना पण बरोबर तुम्ही बसून चर्चा करू शकता, कमिटी बरोबर चर्चा करू शकता.
त्याच्यामध्ये काय सुधारणा करावं लागतील ते आपण सुधारणा करून घेऊ. कारण आपण असं नक्की केलं आहे की एकत्र 17 बिल्डिंग आपण तोडणार नाही आहोत. म्हणून 2 ॲग्रीमेंट तयार केले आहे. जे बिल्डिंग तुटणार आहे त्यांना ट्रान्झिट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट आणि परमनंट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट करण्यात येईल. आणि जे बिल्डिंग नाही तुटणार आहे त्याचे आपण डायरेक्ट परमनंट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट करू. त्याला असे 2 प्रकारचे ॲग्रीमेंट आपण तयार केले, ह्याला लावलेले आहे. आणि हे दोन्ही ॲग्रीमेंटचे कॉपी तुम्हाला गणपतीच्या सुमारास जेव्हा आपण बोर्डाचे भूमिपूजन करू त्यावेळेला प्रत्येकाच्या घरोघरी देण्यात येईल ती. त्याच्यानंतर आपले जे प्लॅन पास करायचे जे प्रोसेस आहे IOD घेण्यासाठी ते पण सायमल्टेनियसली चालू राहणार आहे. एकदा IOD आली म्हणजे आपण डिमॉलिशन करायला मोकळा झालो आपण. हे म्हणजे राजूचं म्हणणं एकच आहे, हे काम सुरू होण्याच्या आधी सगळ्यांना कळायला पाहिजे, माहीत झाला पाहिजे की मी कुठल्या माळावरती राहायला जाणार आहे. म्हणजे तो स्वतः मेंबर आपला फ्लॅटचा सुपरविजन स्वतः करून घेईल, म्हणजे तो मोकळा झाला. आमची तयारी आम्ही तुम्हाला बोलतो. आम्ही वर्ल्ड क्लास कॉन्ट्रॅक्टरला अपॉइंट केला इकडे. आज कोरियामधला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर पॉस्को कंपनी म्हणून आहे. आणि त्या पॉस्कोलाच मी रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही इंडियामध्ये या आणि आमच्या अंधेरीचे PMGP नगरची कॉलनी बघा एकदा आणि तिकडे तुम्हालाच कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आम्ही 2 वर्षाचा भाडा सगळ्यांना कमिट केला आहे. कॉर्पससुद्धा वाढवून घेतला त्यांनी. पुढच्या वेळी परत बोलूया आपण. पण एक नक्की आहे जे आपण विश्वास ठेवला आहे ते नक्कीच पूर्ण तुमचा विश्वास कायम ठेवणार आहे मी. आणि सगळ्यांनी जे धीर धरला आहे 5 वर्ष सगळ्यांना धन्यवाद. असंच धीर ठेवा अजून 2-4 महिने जेव्हापर्यंत आपण काम ॲक्च्युअल साईटवरती सुरू होत नाही आहे. ॲक्च्युअल साईटवरती काम तुम्हाला गणपतीपासून सुरू व्हायला दिसेल. तुम्हाला आम्ही बोर्ड लावू, पत्रे मारायला सुरू करू, हे करू, ॲक्टिव्हिटी सॉइल टेस्टिंग करू, हे सगळे प्रक्रिया चालू होईल. पण ॲक्च्युअल शिफ्टिंग तुमची साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिफ्टिंग सुरू होऊन जाईल इकडून आपल्याकडे. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन.